अस्सलाम वालेकुम, नमस्कार, जय शिवराय, जय भीम। आज या ठिकाणी चेतक कार्यकर्ता प्रशिक्षण जे आहे याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सामाजिक चळवळीसाठी राष्ट्रीय अकादमी यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम जो आहे अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त तो आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे, सामाजिक सलोखा परिषद। तर या कार्यक्रमामध्ये सर्वात अगोदर मला बोलवलं त्याबद्दल मी आयोजकांचे जे आहे ते आभार मानतो। मुनीर सर जे आहेत ते संपर्कात होते, मला काल परवापासून मागतात की तुमचा परिचय पाठवा, परिचय पाठवा। म्हटलं मला काही ह्या गोष्टी जमत नाही, परिचय वगैरे पाठवणं। म्हणलं तुम्हाला काय परिचय आहे माझा तो द्या म्हणलं। ते म्हणले की पाठवा, मग तो आपला जो आहे तो परिचय तो पाठवला त्याच्यामध्ये। बरेच जण या ठिकाणी जे उपस्थित आहेत ते मला ओळखतात आणि काही जण नाही पण ओळखत। माझं नाव पैगंबर शेख आहे, मी पुण्यामध्ये राहतो आणि मुस्लिम समाज सुधारणा चळवळीचं जे आहे ते काम करतो आणि या माध्यमातून मुस्लिम समाज असेल किंवा इतर समाज देखील असेल, या समाजामध्ये वेगवेगळे विचार मांडण्याचा जो आहे तो प्रयत्न करतो। राजकीय असेल, सामाजिक असेल, या सगळ्या विषयांवर जे आहे ते विचार मांडण्याचा मी प्रयत्न नेहमीच नेटाने करत असतो। बऱ्याच जणांना या ठिकाणी जे आहे ते आज बसले त्यांना माझा चेहरा नवीन असेल, कोण आहे बरं येतोय का आवाज व्यवस्थित? बऱ्याच जणांना माझा चेहरा नवीन असेल, पैगंबर नाम कैसा आहे बाबा, इथपासूनच बऱ्याच गोष्टींची सुरुवात असते ॲक्च्युली। तर जे आहे ते आहे, आता दिलेलं नाव आहे तर ते नाव तर काय आपण बदलू शकत नाही की योगी आदित्यनाथ सारखे कुणीतरी बोललंय की आज तुम्हाला नाम पांडुरंग, तर काय करू शकत नाही, जे दिले घरच्यांनी नाव ते आपण ठेवतो। या ठिकाणी जे आहे ते मला हिंदू मुस्लिम सौहार्द, राष्ट्रीय एकता आणि त्यापुढील आव्हाने या विषयावर बोलण्यासाठी जे आहे ते विशेष आमंत्रित केले गेलेलं आहे आणि याच अनुषंगाने वेगवेगळे जे आहे ते विषय मांडण्याचा प्रयत्न करेल। की सगळ्यात पहिली गोष्ट तर हिंदू मुस्लिम सौहार्द वगैरे हा जो काही विषय आहे, हा विषय आत्तापासूनच भारतभरामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणा आत्तापासूनच सुरू नाही, याची बरीच मोठी परंपरा आहे। आपण पाहतो गेल्या कित्येक वर्षापासून बरेचसे जे लोक आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, राजकीय क्षेत्रातले पण जे व्यक्ती आहेत ते या गोष्टींवर जे आहे ते काम करण्याचा सदैव प्रयत्न करतात। मात्र आताची परिस्थिती अशी झालेली आहे की बहुसंख्य समाज जो आहे, आता की हॅलो जास्त मोठा आवाज वाटत नाही का मला? नाही, ठीक। तर आत्ताची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती असं झाली की बहुसंख्यवादी जे आहे ते राजकारण, बहुसंख्याकांचा जो काही विचार आहे त्या विचाराने जे आहे ती भारताची दशा आणि दिशा ठरवली जाईल अशा पद्धतीची जी आहे ती परिस्थिती देशामध्ये निर्माण झालेली असल्याने आणि ती केली गेलेली असल्याने त्याला गेल्या साधारण 60-70 वर्षांचा त्याला देखील इतिहास आहे आणि त्याच्यामुळे सध्या हिंदू मुस्लिम सौहार्दता जी आहे ही खूप जास्त जी आहे ती गरजेची पडलेली आहे की प्रत्येक ठिकाणी द्वेषाचं जे वातावरण आहे ते आपण रोज पाहतोय। भले ते आपण कोणीतरी स्टेटस ठेवलं म्हणजे कोणीतरी स्टेटस ठेवायची कोणीतरी वाटच बघतंय का काय, अशी काहीतरी परिस्थिती असो किंवा कुठल्या ठिकाणी काही एखादी गोष्ट घटना घडली नसेल मात्र ती घडलीच आहे अशा पद्धतीने दाखवला जाणारा प्रयत्न असो की एखाद्या व्यक्तीचं वेगळं मत तो वेगळ्या धर्माचा आहे इथपर्यंत देखील स्वीकारलं न जाणं, अशी परिस्थिती जी आहे ती देशभरामध्ये निर्माण झालेली, या सगळ्या गोष्टींवर बोलणं खूप जास्त गरजेचं झालेलं आहे। इथला बहुसंख्य हिंदू समाज याला एक सहिष्णुतेची परंपरा आहे। आपण जर पाहिलं की गेल्या हजारो वर्षांपासून संतांनी या मातीमध्ये जे आहे ते वेगवेगळे विचार रुजवण्याचा जो आहे तो प्रयत्न नेटाने केला। आम्ही बऱ्याच ठिकाणी सांगतो की ज्यावेळी या देशामध्ये संविधान नव्हतं त्यावेळी संत महात्म्यांनी आपल्या वाणीतून, आपल्या अभंगातून जे आहे ते संविधानवादी विचार, लोकशाही विचार जो आहे तो या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचा जो आहे तो प्रयत्न केला। मात्र आता या देशामध्ये संविधान येऊन देखील संविधानवादी विचार सोडून हुकुमशाहीकडे जे आहे ते वाटचाल करण्याचा जो आहे तो प्रयत्न रोज आपण पाहतोय की वेगवेगळ्या क्षेत्रातून वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे ते करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि हे प्रयत्न आता जर आपण थांबवले नाही तर इथून पुढचा जो देशाचा जो काही भविष्य आहे ते भविष्य खूप जास्त धोक्यामध्ये आहे आणि देशामध्ये कुठेतरी सीट वॉर होण्याच्या काही शक्यता आहेत का, अशा पद्धतीची जी आहे ती परिस्थिती निर्माण देशामध्ये एकूणच, त्याच्यामुळे खूप जास्त गरजेचं आहे। मात्र या गोष्टी एकाच बाजूने होणार का याचाही कुठेतरी प्रश्न, हा पण प्रश्न आपण स्वतःला विचारणं खूप जास्त गरजेचं आहे। मी बऱ्याच ठिकाणी सांगतो की आपण हिंदू मुस्लिम सौहार्दतेवर
तसं हिंदू मुस्लिम सुधारणेवर का बोलत नाही? आपण हिंदू मुस्लिम सुधारणेवर देखील बोललं पाहिजे की ज्या पद्धतीने हिंदू धर्मियांमध्ये सुधारणावादी विचार मांडणारी जी काही एक परंपरा हिंदू धर्मियांमध्ये आली, त्या पद्धतीची परंपरा मुस्लिम समाजामध्ये आली. मात्र मुस्लिम समाजाने त्या गोष्टी ज्या आहेत त्या आत्मसात करायच्या सोडून त्याच्यापासून मुस्लिम समाज जो आहे तो मागे जाण्याचा जो आहे तो रोज आत्ताच्या घडीला तर वेगाने मागे जाण्याचा जो आहे प्रयत्न चालू आहे. 1400 वर्ष डायरेक्ट मागे जाऊन थांबतात का काय असं पण बऱ्याच वेळा मला वाटतं. तर ह्या देखील गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला थांबवल्या पाहिजेत आणि या गोष्टीवर काम आपण केलं पाहिजे. या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट तर आमच्यासारख्या सुधारणावादी विचार मांडणाऱ्या लोकांची तर जास्त गोची आहे. सर्वात जास्त गोची जर कोणाची असेल तर सुधारणावादी विचार मांडणाऱ्यांची, मुस्लिम समाजातल्या. का? कारण एखादा सुधारणावादी विचार मांडला तर ते पहिलं म्हणतात की ये संघ के लिए काम कर रहा है, ये तो हिंदू है, ये हमारा नाहीच नाही, हे काफिरीच आहे. अशा पद्धतीचे विचार सगळ्यात पहिल्यांदा समाजामध्ये येतात, मुस्लिम समाजामध्ये. आणि आम्हाला मुस्लिमांमधला देखील धर्मांधपणा नकोय आणि हिंदुत्ववाद्यांमधला देखील धर्मांधपणा नकोय. आम्ही दोन्ही धर्मांधपणा नाकारतो. हा विचार मुस्लिमांमधून मांडणं जास्त कठीण होऊन बसलेलं आहे. आता या काही काळामध्ये जे आहे ते तालिबानी वृत्ती हिंदुत्ववाद्यांमध्ये पण आलेली आपण पाहतोय. आपण हे विश्वंभर चौधरींसोबत जे आहे ते त्या ठिकाणी सिन्नरमध्ये काय घडलं आपण पाहिलंच. त्या ठिकाणी ते बोलत असताना काही लोक आले आणि त्यांनी जो आहे तो माईक काढून घेतला, काय त्यांच्या हातामधलं ते कागद ओढून घेतला. अशा सगळ्या परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाल्या. मात्र या परिस्थिती फक्त हिंदुत्ववादीच करतात का? तर हा पण आपला खूप गोड गैरसमज आहे. आता पारनेरमध्ये माझं भाषण झालं, मला आश्चर्य वाटलं. ते चाचा आपल्या मागाशी मला भेटले, मला म्हणाले की पारनेर मधलं भाषण तुमचं खूप चांगलं होतं. पावलं बाबा म्हणलं. म्हणजे मुस्लिम समाजातनं अशा मला काहीतरी कमेंट केलं की तुमचं भाषण चांगलं झालं पारनेर मधलं. आणि त्याच ठिकाणी ज्यावेळी ते भाषण सोशल मीडियावर युट्यूबवर पोस्ट केल्यानंतर पिंपरीमध्ये भाषण ज्यावेळी होतं त्या ठिकाणी लोकांना फोन करून सांगणं की बाबा ह्याचं भाषण ठेवू नको, हा इस्लामच्या विरोधात बोलतो, हा पैगंबरांच्या विरोधात बोलतो. ह्या गोष्टी ज्या गोष्टी विश्वंभर चौधरी यांच्यासोबत घडल्या त्याच गोष्टी इथेही घडवण्याचा प्रकार होतो. फक्त तो प्रकार जो आहे तो दाबून एकदम काय म्हणतात त्याला अंडरग्राऊंड जो आहे तो चालवण्याचा प्रयत्न केला जातो. मग सांगितलं जात नाही. भले मी तुम्ही इथं येतोय असं कळाल्यानंतर देखील काही जण आयोजकांना बोलले असतील किंवा नसतीलही बोलले की ह्याला कशाला, इसको काय तुम्ही तर बोलाय, हे काय सगळे अशी प्रश्न जे आहेत ते पडतात. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या लोकांनी काही समाजाचा ठेका घेतलेला नाही आणि आम्ही काय तुम्हाला घाबरत नाही. हे जे आहे हे मी छाती ठोकून सांगतो. अहो इथं हिंदुत्ववाद्यांना आम्ही घाबरत नाही. तुम्ही खिस खेळ की मुली हो, ते सरळ सरळ आम्ही बोलतो. आम्ही हिंदुत्ववाद्यांना घाबरत नाही. अहो ज्या वेळेस नितेश राणे पुण्यामध्ये येऊन भाषण करत होता, तो काय 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 बरळत होता, त्यावेळी आम्ही उघडपणे छातीवर त्याला घेऊन जाय त्याच्या विरोधामध्ये स्टेटमेंट आम्ही मानले. त्यावेळेस कुठं पळून गेला होता तुम्ही? हा प्रश्न आहे माझा, कुठं पळून गेला होता तुम्ही? तुम्ही त्या ठिकाणी नव्हता बोलायला. ज्यावेळी भिडे म्हणाले की इस्लाम या देशाचा शत्रू आहे, त्यावेळी पैगंबर शेखची भूमिका होती की इस्लाम या देशाचा शत्रू नसून इस्लाम हा मनुवाद्याचा शत्रू आहे आणि या देशातील बहुजनांचा आणि शूद्रातिशूद्रांचा मित्र आहे. ही भूमिका पैगंबर शेखने मांडली. त्यावेळी तुम्ही कुठे गेला? त्यावेळी लगेच पळून जाता आणि मग सुधारणावादी विचार मांडले की लगेच तलवारी बाहेर मैदानाच्या, लगेच यायचं अंगावर. कोण आहे तेरे को किसने हाक दिया? अरे बाबा मी नाहीये मौलाना आणि मला बनायचं पण नाहीये मौलाना, मला बनायचं पण नाही मौलाना. तुम्ही काय दिवे लावले ते सांगा मला अगोदर. मौलाना बोलून समाजामध्ये काय दिवे लावले ते सांगा. आणि हा माझा प्रश्न आहे, प्रत्येकाने उत्तर ह्याचा अंतर्मनात जे आहे ते जाऊन उत्तर शोधली पाहिजे. हे मी बोलतोय ह्याचा राग येण्यापेक्षा आपण अंतर्मनातून या गोष्टी शोधल्या पाहिजे की समाजाला दिलं काय. गेल्या 2 दशकांमध्ये 3 दशकांमध्ये ही समाजाची परिस्थिती कोणामुळे झाली, हा प्रश्न तरी आपण स्वतःला विचारणार आहोत का नाही, हा प्रश्न आहे. आता बरेच जण मगाशी माझ्यासोबत जेवायला बसले तर त्यांना म्हणाला नाव काय तुमचं? म्हणलं आयत भाई. कोणतरी माझ्यासोबत जेवायला बसले होते काय कोण आयत भाई म्हणून जेवायला बसले होते. ते म्हणाले की आमच्या तिथं काय काय असे प्रॉब्लेम आहेत. मी आयत भाईंना बघितलं, म्हणलं मी आयत भाईंना प्रश्न विचारणार होतो. आयत भाई तुम्ही आज शर्ट आणि पॅन्ट घालून इथे आहात, तुम्ही मुस्लिम नाही आहेत का? तुम्ही पण तितकेच मुस्लिम आहात जितके मुस्लिम पाठाणे आणि टोपी घातलेल्या व्यक्ती मुस्लिम आहेत. मग तुम्हाला का मशिदीतून सांगितलं जातं की तुम गैरों के जैसे दिखते? हिबायानं का मशिदीमध्ये होता?
हा प्रश्न आपण आपल्याला विचारला पाहिजे. ही सुधारणा एका बाजूने होणार नाहीये, ही सुधारणा दोन्ही बाजूने होणार. आणि मी तुम्हाला सांगतो, हिंदू मुस्लिम सौदार्य, फारुख सर, हिंदू मुस्लिम सौदार्य हा हिंदू मुस्लिम सुधारणेने होणार आहे. हिंदू मुसलमानांना धर्मांध बनवून होणार नाही. जे लोक हिंदुत्ववादी, जे ते कालीचरण महाराज करताय, काय ते अजून बागेश्वर करताय, अजून बरेच मोठी मोठी लिस्ट आहे. आणि आपल्यामध्ये पण काही मौलाना आहेत जे समाजाला धर्मांध बनवण्याचा प्रयत्न करतात. तर हिंदू मुसलमानांना धर्मांध बनवून जे आहे ते हिंदू मुस्लिम सौहार्दता होणार नाही. हिंदू आणि मुसलमानांना मध्ये सुधारणावादी विचार मांडून जे आहे ती हिंदू मुस्लिम सौहार्दता होणार आहे, ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि आज आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी काही जणांना, मी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे. आज आयाज भाई इथे आहेत, बरेच जण मी बघत असतो की मी मराठी शाळेमध्ये शिकलोय. सातारामधले, कराडमधले बरेच जण, बहुतांश लोक तर मराठी शाळेमध्ये शिकलेले आहेत. ह्या मराठी शाळेमध्ये शिकलेली मुलं लहानपणी हाफचड्डी घालायचे, त्याच्यानंतर मग पॅन्ट घालायला लागले सर, त्याच्यानंतर मग मोठे झाले, नोकरी धंद्याला लागले. मग हिंदू धर्मीयांचं काय झालं की त्यांची पॅन्ट शर्टच राहिली मोहसिनबाई, त्यांच्यात काही बदल घडलेला नाही. बरं, हिथं काय झाला प्रॉब्लेम, मग एखाद्या वेळेस जमातला गेले. जमाती जे कोणी असतील त्यांनी राग वगैरे मानून घेऊ नका, तुम्हाला तुमचे विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. आम्ही तुमचं विचारांचं स्वातंत्र्य मांडणं जे आहे ते अबाधित ठेवतो, तुम्ही आमचं ठेवत नाही, आमचा आरोप आहे तुमच्यावर. आणि मग परत एकीकडे म्हणता की आम्ही संविधान मानतो. हे दुटप्पी भूमिका कृपा करून घेऊ नका. तुम्ही तुमचे विचार बिंदास मांडा. आम्ही तुमच्या जमातमध्ये येत नाही, आम्ही तुमच्या इज्तेमामध्ये येत नाही, आम्ही तुमच्या मशिदीत पण बयान करायला येत नाही. पण ज्या ज्या ठिकाणी पुरोगामींची मंच आहेत, जी जी पुरोगामींची मंच आहेत महाराष्ट्रातली, भारत खंडातली, त्या त्या ठिकाणी छाती ठोकून आम्ही आमचे विचार मांडलो आणि तो आमचा हक्क आहे. तर झालं असं, शाळेतनं कॉलेजमध्ये, कॉलेज झालं, सगळं झालं, नोकरीला लागले. मग इथे बदल झाला की बाबा जो पॅन्ट शर्ट मधला माणूस होता तो पठाणीमध्ये आला, तो दाढीवर आला, मग टोपी आली. मग आता इथे बदल झाला तर इथेही बदल होणारच आहे सर. इथला बदल पण तुम्ही थांबवू शकत नाही, हा बदल जो आहे. कारण इथला बदल, इकडचे बघा कसे धर्मांध झाले, ज्याला तुम्ही धर्माचरण म्हणताय, इकडचे बघा कसे धर्मांध झाले, ते बघा कसे फॉलो करतात तुमचं, आणि मग तुम्हाला एक्स्ट्रा धर्मांध बनवलं जातं. ही ती सगळी प्रोसेस आहे आणि ही प्रोसेस जी आहे ती समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि ह्या गोष्टी दोन्ही बाजूने ज्या आहेत त्या थांबवल्या गेल्या पाहिजे. इथं फारुख गवंडी सर आहेत, मी पैगंबर शेख आहे, मी काय मुसलमान नाही का? आपण मुसलमानाचं सर्टिफिकेट मागितलंय कोणी कोणाला? आणि तुम्ही कोणाला मुसलमान मानता हा माझा प्रश्न आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तर मुसलमान मानता नक्की कोणाला? आज इथे मग मी मुनीर भाईंना म्हणलं ह्या कार्यक्रमामध्ये मुस्लिम किती आहेत? बोलले सहज मुस्लिम आहेत. तुम्ही लयच मोठे केले कोणाला मुस्लिम मानता? माझं इथल्या मुस्लिमांना आव्हान आहे, म्हणजे या ठिकाणीचे तुम्ही सगळे संविधानवादी आहात, विचार करणारे आहात, विवेक बुद्धिवाले आहात. मला जो काही अर्धा पाऊण तास, एक तास दिलाय, त्या सगळ्या व्यवस्थितपणे गोष्टी आहे का? माझा विचार मान्य करा अशी माझी जबरदस्ती अजिबात नाही. तुम्ही त्याचा विचार करा, जे मान्य ते मानणं, जे नाही मानणं ते सोडून द्या. आणि माझ्या विरोधात काही लिहायचं असेल तर बिंदास्त, मला काही प्रॉब्लेम नाही, तेही तुम्हाला स्वातंत्र्य आहे, संविधान दिलेलं आहे. तर विषय असा आहे की कोणाला मुसलमान मानतात समाजामध्ये. आजच्या घडीला आपण हिंदू मुस्लिम सौहार्दाचा जो बोलतो, हिंदू मुस्लिम सौहार्दावर तर काम केलं जातं, मात्र मुस्लिमांमधल्या सौहार्दता ती हिंदू मुस्लिमांपेक्षा पण डेंजर आहे. इथं शिया सुन्नीला मुसलमान मानत नाही, सुन्नी शियाला मुसलमान मानत नाही. त्यानंतर सुन्नीमध्ये अहले सुन्नत वल जमातचे तबलिगींना मुसलमान मानत नाही, ते तबलिगी सुन्नींना मुसलमान मानत नाही. त्याच्यानंतर हे एकमेकांच्या माग नमाजला पण उभे राहत नाही. ते अहले हदीसवाल्यांचं वेगळं काहीतरी चाललेलं आहे. त्यानंतर अजून अहमदी मुस्लिम म्हणून एक आहे, त्यांचं वेगळं काहीतरी चाललंय. ते इस्माइली ख्वाजा म्हणून आहे, ते तर 5 टाइमची नमाज पण पडत नाही, 3 टाइमची दुआ विथ कुरानच्या रेफरन्स देऊन, बरं का, त्यांचं विथ कुरानचे रेफरन्स देऊन ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समाजामध्ये सुरू आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की शिया लोकांची जी आहे आजान वेगळी आहे, याला आपण ते इख्तिलाफ म्हणतो, तो जो काही शब्द आपण वापरतो की मतमतांतरे जे आहेत ती समाजामध्ये आहेत. आणि हे सगळे एकामेकांना मुसलमान मानत नाहीत, सगळ्यात पहिली गोष्ट. मग मी म्हणतो माझी अगरबत्ती मी कुठं लावून या सगळ्या गोष्टीमध्ये, तुम्ही मला काहीतरी मुसलमान मानावं अशी माझं काही अट्टहास कोणाकडे नाही. अल्लाहने मला मुसलमान मानलं, बात झालं, माझा वास्ता तुमच्याशी नाहीये कोणाशी.
आणि त्याच्यामुळे मी हे विषय जे आहेत ते ठामपणे मांडतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना, ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना समाजामधून अशा पद्धतीनं जर तुम्ही पाहिलं की दिवसाला साधारण मी 4 ते 5 बयान जे आहे ते फारुख भाई मी ऐकतो वेगवेगळ्या मौलानांचे. यांना वाटतं की माझा काही अभ्यासच नाही आणि मला काही माहितीच नाही. म्हणजे जे काही ज्ञान आहे ते ज्ञान मिंबरवर बसलेल्या मौलानाला फक्त आहे. आणि जे ते ज्ञान जे आहे ते जमातमध्ये कोणतरी काय त्याला आमिर म्हणतात, तो जो आमिर बयान करतो त्यालाच आहे. 2 वेळा जमातला गेला की लगेच जमातचा आमिर बनतो आणि तो समाजाला गायडन्स करायला लागतो. ही आपली शोकांतिका आहे. त्याचं सामाजिक ज्ञान काय असतं हा प्रश्न आपण त्याला विचारला पाहिजे. सामाजिक ज्ञान काय बाबा, मौलानाचं सामाजिक ज्ञान काय आहे? तो दीनवर बोलतोय, कुराणाबद्दल बोलतोय, काही प्रॉब्लेम नाही, बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे. पैगंबर साहेबांच्या आयुष्यातल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या सांगितल्या पाहिजे, वाद त्याच्या बाबतीत नाहीच. मात्र तुम्ही समाजाला सामाजिक ज्ञान देताना तुमचं सामाजिक ज्ञान किती आहे हा प्रश्न तरी आपण त्यांना विचारला पाहिजे का नाही विचारला पाहिजे. आणि ह्या मौलानांची बयानं ऐकताना ह्या मौलानांमध्ये देखील एवढी मतामतांतरे आहेत, एवढा पर्दाफाश करतात. काय आज किया तारिक जमील का पर्दाफाश, अशा पद्धतीचे काहीतरी ते टायटल असतात आणि त्याच्यात त्यांचे काहीतरी व्हिडिओ असतात. आणि मग ते तारिक जमील पण ह्यांचा पर्दाफाश करतो आणि ह्यांचे पर्दाफाश करण्याचंच आयुष्य चालू सगळं. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ह्या सगळ्या गोष्टींकडे कोणाचं लक्ष नाहीये. मात्र पैगंबर शेखकडे लक्ष आहे पहिलं की हा काय बोलतोय. ह्याच्यामुळं म्हणजे वाईट वाटतं. फारुख भाई, आज मी साताऱ्याच्या भूमीमध्ये आहे. आपण म्हणतो की महाराष्ट्राचं उत्तर भारतीयकरण झालेलं आहे. मी म्हणतो महाराष्ट्राचं उत्तर भारतीयकरण होण्याच्या अगोदर मुसलमानांचं किती उत्तर भारतीयकरण झालंय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मुस्लिमांचं किती उत्तर भारतीयकरण, किती मशिदीमधले मौलाना हे उत्तर भारताचे आहे, ज्यांना धड मराठी देखील बोलता येते. आणि का नाहीत मराठी बोलणारे मुसलमान मशिदींमध्ये, हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. ज्यांचा इथल्या संस्कृतीचा काही अभ्यास नाही, पत्ता नाही, माहित नाही, असे मुसलमान जे आहेत ते आपण मशिदीमध्ये मौलाना ठेवतो. आणि बरं, हे सगळे होत असताना त्यांचा संसर्ग इथल्या मुस्लिमांना झाल्याचं जे आहे ते काही दिवसापासून जाणवतंय मला. की आपण आर्थिक कुर्बानी राबवतो, मोहसिनभाई माझ्यासोबत असतात आर्थिक कुर्बानी या उपक्रमामध्ये. आर्थिक कुर्बानी उपक्रम गेल्या 10 वर्षापासून आपण महाराष्ट्रभरामध्ये राबवतोय. या सगळ्या गोष्टींना विरोध करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, त्याच्या बाबतीत काही दुमत नाही. मात्र आपण ज्या ठिकाणी मराठी मुसलमान म्हणतो, हे विरोध करणारे सगळे मराठी मुसलमानच असतात. मग मराठी मुसलमान गेला कुठं? मराठी मुसलमानाची शिव फुले शाहू आंबेडकरी संस्कृती गेली कुठं? का ती फक्त मुस्लिमेतरांसाठी, आपल्यासाठी नाहीये का ती संस्कृती? शिव फुले शाहू आंबेडकरी संस्कृती हे आपल्यामध्ये पण सुधारणा आपल्याला आणायची. आपल्यातल्या ज्या काही मागासलेल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सोडायच्या. ओके, मला एखादी गोष्ट मागासलेली वाटते, तुम्हाला नाही वाटत, काही प्रॉब्लेम नाही, पण मला माझं मत मांडण्याचा तरी अधिकार आहे का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. वाईट ह्याचं वाटतंय की ज्या सातारामध्ये मी आज उभा आहे, ज्या कराडमध्ये मी आज उभा आहे, त्या कराडमधूनच अर्ज जातात पिंपरी चिंचवडच्या पोलीस स्टेशनला की पैगंबर शेख आज मला हिंदू मुस्लिम सौहार्द ह्याच्यावर बोलायला बोलवलं. आणि अर्ज कसे जातात की पैगंबर शेखमुळे हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण होतोय. आणि साताऱ्यातनं मराठी मुसलमानांकडनं जे आहेत अशा पद्धतीचे अर्ज लिहिले जातात. फारुख सर, सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला त्या माणूस पण बहुतेक माहिती असेल, अनिल दाभोळकर सरांना विचारा. झालं का? नंतर त्यांनी व्हिडिओ डिलीट केले, त्यांनी नंतर टाकले. मी म्हणलं नको डिलीट करू. विकृतपणाचा कळस घेतो. माझ्या सासूला फोन, माझी सासू एका हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. म्हणजे हा इस्लाम सांगतो का? हा प्रश्न आहे माझा. ही कुठली शिकवण आहे? शिकवण नाही हे आम्हालाही माहिती आहे. माझ्या सासऱ्याला फोन, लग्न मोडा तुमच्या मुलीचं, घरामध्ये बसवा. आज मला 2 मुली आहेत आणि माझ्या सासऱ्याला काय सांगतायत? आपल्या समाजाचे महोदय 41 वर्षाचे, नाव सांगितल्यानंतर तर काय होईल? म्हणजे आज कराडमधून ह्या पद्धतीच्या धमक्या दिल्या जातात. मराठी मुसलमान, आता काय बोलायचं मराठी मुसलमानांविषयी? बोला तुम्ही. सासऱ्यांना फोन करून म्हणतात की लग्न मोडा तुम्ही, म्हणजे लिटरली अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल होतील अशा पद्धतीचे जे आहे ते वक्तव्य केले गेलेले आहे आपल्या समाजातल्या माणसांकडे. आणि ह्या गोष्टी आम्ही भोगून बसलेलो आहे. आणि मग का सुधारणा करायची नाही? बरं, माझा विषय चुकला कुठं? जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये हिजाबच्या समर्थनार्थ, बुरख्याच्या समर्थनार्थ मोर्चे काढण्याचा, हिजाबच्या समर्थनार्थ, बुरख्याच्या समर्थनार्थ मोर्चे काढण्याचा अधिकार आहे, तर मला हिजाबच्या विरोधात, बुरख्याच्या विरोधात बोलण्याचा देखील अधिकार आहे. तो मला संवैधानिक अधिकार आहे. आणि तो अधिकार जो आहे तो या लोकशाहीने मला दिलेला आहे. तो तुम्ही कसं काही हिरावून घेऊ शकता?
ज्याला बुरखे बंद करायचे ते बंद करतील, ज्याला घालायचे ते घालतील, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. जेव्हा तालिबानमध्ये तालिबानचं सत्ता आल्यानंतर बंदुकीच्या जोरावर त्या ठिकाणी महिलांची बुरखा घातला नाही म्हणून हत्या होते. आणि माझ्या बायकोला मी विनंती केली की अशा पद्धतीने एक घटना घडली, तू तुझा बुरखा घालायचं बंद कर. आणि तिने मग बुरखा घालायचं बंद केला. ह्याच्यामध्ये काय इस्लामच्या विरोधामध्ये बोललो मी? इस्लामच्या विरोधात बोललो काय? आज इराणमध्ये आपण म्हणतो की ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला सांगतो मुस्लिमांवर मुस्लिमेतरांकडून अत्याचार होतात, फारुख सर, सोनावणे ताई, की त्या त्या ठिकाणी पहिलं बोललं जातं. मात्र ज्या ठिकाणी मुस्लिमांकडून मुस्लिमांवर अत्याचार होतो त्याच्याविषयी बोललं जात नाही. इराणमध्ये ज्या महिला हिजाब घालतायत म्हणून मारल्या जात आहेत त्या महिला कोण आहेत? त्या मुस्लिम महिला आहेत. जे तालिबानमध्ये अफगाणिस्तानमध्ये गोळ्या घालून मारले गेले ते कोण आहेत? मुसलमान आहेत. जे अहमदी मुस्लिम ज्यांना हे मुसलमानच मानत आहे, कारण ते म्हणतात की पैगंबर साहेब हे शेवटचे प्रेषित नाही. ठीक आहे, त्यांचा विचार वेगळा आहे. ओके, त्यांचा विचार वेगळा आहे. ज्या पद्धतीने इथे बाबरी मस्जिद तोडली गेली फारुख सर, त्याच पद्धतीने तिथे अहमदींच्या मशिदी तोडल्या गेल्या. युट्यूबवर व्हिडिओ आहे. मी काही खोटं बोलत असेल तर मला तुम्ही 100% बोला, माझा विरोध करा. मात्र ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. आजची परिस्थिती अशी आहे की काही ठिकाणी नमाजला गेल्यानंतर तुमचीच जमात सेवा असा प्रश्न विचारला जातो शहरांसारख्या भागामध्ये. काही ठिकाणी कब्रस्तान पण वेगळे होत आहेत. कब्रस्तान सुद्धा अहले सुन्नत वल जमात आणि तबलिगीचे वेगळे होत आहेत सर. अशी परिस्थिती आहे. काल रात्री परवा दिवशी मी एका मैत्रीला गेलो होतो. आमच्या तिथले एका 14-15 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. मुलगी ही तथाकथित ज्यांना शूद्र म्हणलं जायचं त्या समाजाची तथाकथित, म्हणजे मी म्हणत नाही, मी मानतच नाही. मात्र त्या मुलीचा देखील अंतिम संस्कार त्याच ह्याच्यात झालं. काय म्हणतात त्याला, त्याला काय म्हणतो आपण, स्मशानभूमी. हा, त्या स्मशानभूमीमध्ये झालं ज्या ठिकाणी आमच्या वारजे भागातल्या सवर्णांचं होतं. समजलं? मी माझ्या बायकोला म्हणलं एकेकाळी समानतेचा विचार पोचणारा इस्लाम म्हणलं आज दफनभूमी वेगळे करण्यापर्यंत चाललंय म्हणलं. आणि एकेकाळी वर्णवादामध्ये गुरफटलेला समाज म्हणलं त्यांची जी काही शेवट म्हणा किंवा अंतिम संस्कार म्हणलं ते एकाच ठिकाणी होत आहेत म्हणलं. किती मोठी शोकांतिका आहे म्हणलं. म्हणजे समता घेऊन आलेला विचार इस्लाम जो आहे त्या इस्लामची परिस्थिती, त्यातून आलेल्या मुस्लिमांची परिस्थिती, इस्लामची परिस्थिती तर तशी नाहीच आहे. इस्लाम आवाक्याच्या बाहेर आहे ऍक्च्युली. मात्र मुस्लिमांची परिस्थिती अशी झालेली की एवढा द्वेष विचारांच्या मतभेदावर आधारित आहे. विचारांच्या मतभेदावर म्हणजे मला मुस्लिमांमधला एखादा विचार पटला नाही तर मी त्याचा द्वेष करणार. मी जेवढा हिंदूचा द्वेष करणार नाही त्याच्याही पेक्षा जास्त पैगंबर शेखचा करणार. अशी परिस्थिती मुस्लिमांची आहे आणि याला तुम्ही नाकारू शकत नाही. तुम्ही कितीतरी मौलानांचे बयान ऐका, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींमधून ह्याच गोष्टी मिळतील. का बरं? मतमतांतरे का नसावी मला सांगा. मतमतांतरे आहेत. पैगंबर साहेबांच्या त्यांचं रुखसत ज्यावेळी झालेले या जगातून त्याच्यानंतरच ही मतमतांतरे जी आहेत ती सुरू झालेली आहे. आणि मतमतांतरे कायम असणार आहे. त्याला तुम्ही थांबवू शकत नाही, कधीही थांबवू शकत नाही. तुमचा विचार खरा आहे की खोटा हे तुम्ही स्वतः ठरवा. मला त्याच्याविषयी काही आक्षेप नाही. कोणाला माझे विचार मांडायचे की नाही मांडायचे, पण मी विचार मांडू नये याच्यासाठी काहीतरी एका साईडला लोकशाहीचे गोडवे गायचे आणि दुसऱ्या बाजूला हुकुमशाही पद्धतीने मलाच काहीतरी दाबण्याचा प्रयत्न करायचा. या गोष्टी मुस्लिमांनी देखील सोडल्या पाहिजे असं माझं या ठिकाणी जे आहे ते आव्हान आहे. दुसरी गोष्ट ही की महाराष्ट्रामध्ये जे आहे ते उत्तर भारतीयकरणावर मी थोड्या वेळापूर्वी बोललो की महाराष्ट्राच्या संस्कृतीचं उत्तर भारतीयकरण झालं. आपण बरेच मुस्लिम पण जे आहे ते मुस्लिम भाई फेसबुकवर टाकताना बघतात की काय पट्टा करणार आहे, त्यानंतर उत्तर भारतीयकरण करणार आहेत महाराष्ट्राचं. अहो सर, इथल्या हिंदू समाजाचं उत्तर भारतीयकरण होण्याच्या अगोदर इथल्या मुसलमानांचं उत्तर भारतीयकरण झालेलं आहे मशिदींमधून. हे तुम्ही अगोदर लक्षात घ्या. इथल्या मुसलमानांना इथली संस्कृती आपली वाटत नाही. हा प्रॉब्लेम झालेला आहे मोठा. आणि हा प्रॉब्लेम कसा झालाय तुम्हाला सांगतो. इथली हिंदू मुस्लिम सौहार्दता ही काही ठिकाणी सांस्कृतिक अस्मितेवर टिकून आहे. ती मुस्लिमांमधली एक सांस्कृतिक अस्मिता काय आहे, त्या इथल्या दर्गा या इथल्या सांस्कृतिक अस्मितेची केंद्र आहे. आणि त्या दर्गापासूनच मुस्लिमांना लांब करण्याचं काम कोणी केलं,
ह्याचा थोडासा आपण अभ्यास करा. मी दर्गावर जात नाही, गेलो तरी चादर टाकत नाही. मी दर्गावादी नाहीये सर. मी कित्येक दर्गावर गेलो, आजपर्यंत दर्ग्यावर चादर टाकली नाही, फुलं टाकली नाही, काही टाकलेले नाही. मात्र ह्या दर्ग्यामुळे एक हिंदू मुस्लिम संस्कृती जी आहे ती टिकून होती. आणि ह्या दर्गा संस्कृतीपासून लांब कोणी केलं? बरेच जण जमातमध्ये गेले, जमातमधून आल्यानंतर दर्गापासून लांब गेले, दर्गा नकोच म्हणायला लागले. आणि ज्या ठिकाणी हिंदू समाज देखील येत होता सर, तो देखील बंद झाला. आज पुण्येश्वरचा जर मुद्दा मी इथं सांगितला ना, तर पुण्येश्वरचा मुद्दा हा शेख सल्ला दर्ग्याच्या रिलेटेडच नाहीये. त्यांना त्या दर्ग्याचा प्रॉब्लेम नाहीये फारुख सर. त्या ठिकाणी दुसरी एक मशीद बांधली गेलेली आहे. त्या दोन जमातीमध्येच वाद आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि ते म्हणतात की ते जे मशिदीचं अतिक्रमण आहे ते पाडा म्हणतात. दर्गाचा विषय तिथे नाही. दर्ग्याला हेरिटेजचा दर्जा आहे, PMC मध्ये रजिस्टर आहे, 700 वर्ष जुना ऐतिहासिक वारसा आहे. आणि त्याला त्याचा कोणालाच काही प्रॉब्लेम नाही. एकेकाळी मी सुद्धा जमाते इस्लामी हिंद मध्ये काम करायचो. जमाते इस्लामी हिंद मध्ये मी बुद्ध विहारामध्ये इस्लाम सांगितलेला माणूस आहे. इस्लामच्या चांगल्या गोष्टी सांगितलेला माणूस आहे. इस्लामने महिलांना प्रॉपर्टीमध्ये वाटा दिल्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर हळूहळू जसा जसा माझा अभ्यास वाढत गेला तसं तसं मी म्हणालो की इस्लाम मधल्या बऱ्याच गोष्टी या कालबाह्य आहेत. आणि त्या कालबाह्य गोष्टी या काळामध्ये कुठेही लागू होऊ शकत नाही, ज्या आपण सोडल्या पाहिजे. आणि त्याच्यावर मी माझी मतं मांडत असतो. जर या ठिकाणी आपल्याला इस्लाम दर्शन, कुराण, हदीस या गोष्टीचे मराठी भाषांतर करण्याचा, वाटण्याचा त्याचे पुस्तकं जर अधिकार आहे, तर मला पण हे बोलण्याचा अधिकार आहे ना. ह्या गोष्टी पण आपण समजून घेतल्या पाहिजे. ज्यावेळेस लातूर, कोंढवा, बीड यासाठी पॅलेस्टीनचं जे प्रकरण झालं, त्या पॅलेस्टीनच्या प्रकरणासाठी आपल्या तिथे मोर्चे काढले गेले. पुण्यामध्ये मोर्चे निघाले पॅलेस्टीनच्या ह्याच्या संदर्भामध्ये. त्याच वेळी बीडमध्ये प्रकरण घडलं. बीडमध्ये एका याच्यामध्ये उर्दू शाळेमध्ये जे आहे ते लैंगिक शोषणाचा प्रकार झाला. त्यानंतर कोंढवामध्ये सगळ्यात पहिलं तर लातूरचं जे आहे ते प्रकरण घेतलं होतं फारुख सरांनी. लातूरच्या प्रकरणावर एक लिहिलं होतं, ज्या प्रकरणाशी मी 2019 पासून जोडलेलो होतो. त्याच्यानंतर मुस्लिमांमधून सुरू की तुम्ही मुसलमानांची, मदरशांची, मौलानांची बदनामी करता. अहो साहेब, तुम्ही बोलत नाही त्याच्यामुळे बदनामी होती. तुम्ही बोलत नाही त्याच्यामुळे बदनामी होती. तुम्ही समोर आणा ह्या गोष्टी. या गोष्टी समोर आणल्यानंतर समाजाला समजणार आहे की या देखील गोष्टी घडत आहेत आणि या गोष्टी आपण थांबवल्या पाहिजे. कोंढवा मधली गोष्ट तर एवढी वाईट फारुख सर, तुम्हाला सांगतो. कोंढवा मध्ये ज्या दिवशी तो प्रकार घडला, मला त्या 15 तारखेला मला फोन, मी AMK ट्रेकला होतो त्या दिवशी मला फोन, आणि मला सांगितलं की असा असा हा प्रकार कोंढव्यामध्ये एका मशिदीमध्ये जे आहे ते एका मुलाचं लैंगिक शोषण झालं, मौलानाने केलं. उत्तर प्रदेशचा मौलाना होता. त्या मौलानाला तिथल्या ट्रस्टींनी उत्तर प्रदेशला पाठवून दिलं. ह्याच्यापेक्षा मोठी काय शोकांतिका असेल? आणि परत ज्याचं लैंगिक शोषण झालं त्यांना म्हणतात की इथून 15 दिवस निघून जा. म्हणजे जो पीडित आहे त्यांना सांगितलं जात आहे. मग मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही पॅलेस्टीन मधनं ज्या समर्थनार्थ तर कोंढवामध्ये तिथं मोर्चा काढला, म्हणलं साखळी वगैरे बनवली. ह्याच्या विरोधात बनवा ना. तुमचे प्रॉब्लेम काय आहेत? खरे जे प्रॉब्लेम तुम्ही पाहताय, तुम्ही पॅलेस्टीनची समस्या मिटवू शकता का? नाही मिटवू शकत. ते युद्ध थांबलं पाहिजे. त्याच्या विरोधात, त्याच्याबद्दल मी व्यक्त झालोच. मात्र ज्या गोष्टी तुमच्या समोर घडत आहेत त्याच्यावर मात्र तुम्ही व्यक्त होत नाही, आणि पॅलेस्टीनवर मात्र आपण व्यक्त होतं म्हणलं ही किती मोठी शोकांतिका. मशिदींमधून जे आहे जमाते इस्लामी हिंद याच्यावर खूप चांगलं काम करते. त्यांचं सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन करतो. माझे वैचारिक वाद नक्कीच आहे, मात्र अभिनंदन करताना आम्ही शब्द अजिबात मागे ठेवत नाही. शब्द पुढेच असतात आमचे. त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. मात्र आमची त्यांना आणखीन एक विनंती आहे, तुम्ही जर याच्यात एवढंच काम करताय तुम्ही, तर मशिदींमधून जे आहे ते मराठीमधून बयानं व्हायला पाहिजे. निदान शुक्रवारी तरी 1 तास तरी उद्या बयान. मशिदीत चाललंय काय बाबा? बाहेरच्या लोकांना तरी समजू द्या की मशिदीमध्ये बयान काय चाललंय. पैगंबर साहेबांविषयी सांगताय, मात्र ते समोरच्या लोकांच्या डोक्यावरूनच चाललंय सगळे. तर मराठीमध्ये का बयान होत नाही? आज महाराष्ट्र जर सोडून तुम्ही गेलात सर, तर महाराष्ट्राच्या बाहेरचा मुसलमान हा त्या त्या ठिकाणची प्रादेशिक भाषा वापरतो. पण महाराष्ट्राचा मुसलमान मात्र मराठी मुसलमान मराठी बोलले की तू हिंदू आहे का असं म्हणतात. तुम्ही म्हणाल इथं पण बोलत नाहीये, मात्र असे अनुभव आहेत की महाराष्ट्रातलाच मुसलमान जो आहे तो मराठी बोलायला नको म्हणतोय. काय प्रॉब्लेम आहे बाबा मराठी? आणि तुम्ही मराठी बोलले नाही की अगोदर तुम्हाला इथला समजत नाही, आणि मग हिंदू मुस्लिम सौहार्दतेवर आपण बोलणार कधी?
जर आपल्याला प्रादेशिक भाषेविषयी जर आपल्याला प्रेम नसेल, प्रादेशिक भाषात जर आपण बोलणार नसू, तर आपल्याला प्रेम कधी येणार आणि आपण कधी हिंदू मुस्लिम सौहार्दतेविषयी बोलणार? त्याच्याही पलीकडे जाऊन ज्या ज्या ठिकाणी इथे मुस्लिमांमध्ये पण जे आहे ते काही नास्तिक लोक आहेत, मी त्यांचा आदर करतो, माझा काही म्हणजे त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये काही नाही, त्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. काही दिवसांपूर्वी एका राजकीय नेत्या होत्या, त्यांचं नाव मला सार्वजनिक ठिकाणावर घ्यायचं नाही, मोहसिन भाईनं त्यांचं नाव माहिती आहे, मध्ये खूप जोरात राडा चालू होता त्यांच्या विरोधामध्ये सोशल मीडियावर. त्यांनी एक पक्ष जॉईन केला होता आणि त्यांनी मला फोन केला, म्हणले भाई मी नास्तिक आहे म्हणाली, मी लहानपणापासूनच माझी आयडिओलॉजी सी आहे. मग मी म्हणलं काय झालं, म्हणलं मी आस्तिक आहे म्हणलं, काय म्हणलं प्रॉब्लेम काय झाला, म्हणलं नाही माझ्याविषयी ट्रोलिंग केलं जात आहे. म्हणलं काय आस्तिकांनी काय ठेका घेतलाय का देश चालवायचा? घेतलाय का ठेका आस्तिकांनी? की आस्तिकच खूप चांगल्या पद्धतीने देश चालवू शकतात, जग चालवू शकतात, अशातला काही भाग आहे का? नाहीये ना भाग. तर नास्तिकांना देखील त्याच पद्धतीने आपण ट्रीट केलं पाहिजे, किंमत दिली पाहिजे, हे आपल्याला समजलं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही त्यांना काही मानू नका, निदान माणूस तरी मानता का नाही हा प्रश्न आहे सगळ्यात पहिली गोष्ट. राजकीय परिप्रेक्षात तर कोणाला नास्तिक म्हणाले की पहिलं म्हणजे त्रासच होतो. मी आस्तिक आहे, मी अट्टल आस्तिक आहे, रमजानचे 30 दिवसाचे रोजे ठेवतो, तरावीची नमाज पण पढतो मी. पण मला असलं काहीतरी बाबा कोणाचे काय म्हणतात वैचारिक भावना आणि कोणाच्या नास्तिकत्वावर माझा काही आक्षेप नाहीये. आणखीन एक गोष्ट आहे की या देशामध्ये हिंदू मुस्लिम जो काही वाद पेटवला जातो, त्या वादामध्ये एक आणखीन एक विषय आहे की तो धर्मांतर हा जो मुद्दा आहे, या देशामधले बहुसंख्य मुस्लिम जे आहेत ते धर्मांतरित आहेत. हो 100% धर्मांतरित आहेत सर, आम्हाला ते पूर्णपणे मान्य. मात्र धर्मांतर होण्याची कारणं काय आहेत? त्या धर्मांतर होण्याची कारणं जी आहेत ती आपण शोधली पाहिजे. या देशामध्ये या देशातला बहुजन समाज जर का धर्मांतरित झाला असेल तर तो धर्मांतरित इथे तलवारीच्या जोरावर झालेला नसून तो इथे शूद्रांवर बहुजन समाजावर जे आहे ते सवर्णांनी केलेल्या अन्याय आणि अत्याचारामुळे जो आहे तो धर्मांतरित झालेला आहे. तो काही धर्मांतरित तलवारीच्या जोरावर झालेला नाही. आणि हे देखील तितकंच सत्य आहे आणि हे पण सत्य जे आहे ते आपण मांडलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये पुढच्या 1 महिन्यामध्ये जे आहे, हा महिना पुढचा खूप जास्त काळजीचा आहे. राम मंदिराचं जे आहे ते 22 जानेवारीला उद्घाटन होत आहे. संविधानिक मार्गाने जे आहे कोर्टाने निकाल दिलेला आहे आणि त्या निकालाचं स्वागत सर्वांनीच केलेलं आहे. या पुढच्या काळामध्ये मुस्लिमांना डिवचण्याचा, मुस्लिमांना त्रास देण्याचा आणि काही जाणीवपूर्वक काही गोष्टी करण्याचा प्रयत्न 100% केला जाईल हे सगळ्यांनाच माहिती. मात्र ह्या कुठल्याही गोष्टीला आपल्या माध्यमातून रिस्पॉन्स देऊ नये ही देखील विनंती मी या माध्यमातून करतो. त्याच्याही पलीकडे जाऊन काही वेळापूर्वी मला काही जणांनी सांगितलं की टिपू सुलतानचे जे आहे ते स्टेटस ठेवले होते, औरंगजेबाचे जे आहे ते स्टेटस ठेवले होते. इथला मराठी मुसलमान असं का करतोय हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी कुठून फीड केल्या जात आहेत. माझं टिपू सुलतानवर काहीच आक्षेप नाही सर. टिपू सुलतानवर बहुधा मला वाटते की महाराष्ट्रातल्या काही निवडक लोकांनी जो काही लेख लिहिला असेल त्यांच्यापैकी मी एक असावा. निवडक लोकांनी त्यांच्यापैकी मी एक असावा. पण टिपू सुलतान देखील तुमच्यावर का लादला जातोय हा पण प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे की शिवाजी महाराज त्यांच्या प्रती जे आहे ते टिपू सुलतान जो आहे तो समोर ठेवला जातोय का? की हिंदू मग हिंदूंचे शिवाजी महाराज, मग मुसलमानांचे टिपू सुलतान. पुण्यामध्ये एक प्रकार घडला. एका मुलाने टिपू सुलतानचं स्टिकर गाडीवर लावलं होतं आणि ते जे स्टिकर आहे ते स्टिकर काढायला लावलं. मग त्याच्यानंतर काही जणांनी मला विचारले की तुमची काय भूमिका? म्हणलं माझी काहीच भूमिका नाही. म्हणलं सगळ्यात पहिली गोष्ट त्याने ते स्टिकर का लावलं हा प्रश्न त्याला मी विचारला. कशासाठी लावले बाबा तू टिपू सुलतानचं स्टिकर? टिपू सुलतानचा अभ्यासच नाही लोकांचा, टिपू सुलतान विषयी माहितीच नाही लोकांना. मग टिपू सुलतान का मानतात नक्की हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. थोड्या वेळापूर्वी सरांशी पण माझं बोलणं झालं. का मानायचं नक्की टिपू सुलतानला जर टिपू सुलतानवर तुमचा अभ्यास नाही? टिपू सुलतानवर लेख लिहिण्याविषयी काही आक्षेपच नाहीये, लिहायला पाहिजे, स्टेटस पण ठेवा, काही प्रॉब्लेम नाहीये. पण ज्या पद्धतीने काही ठिकाणी स्टेटस ठेवले जातात, सबका बाप वगैरे वगैरे अशा पद्धतीचे जे स्टेटस ठेवले जातात हे पण तेवढंच चुकीचं आहे. हे पण आपण स्वतःला समजवलं पाहिजे की ह्या गोष्टी ते भांडवल करतायत आणि ते भांडवल केल्यामुळे हा जो काही प्रकार आहे ह्याच्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी निर्माण होतात. नक्कीच चुकीच्या गोष्टी या चुकीच्याच. पुसे सावळीच्या प्रकरणामध्ये सर्वात पहिला मला वाटतं व्हिडिओ माझाच आला असेल पहिल्यांदा त्याची जी डॉक्युमेंटरी आहे पुसे सावळीची, सगळ्यात पहिली डॉक्युमेंटरी मी बनवली. मला त्यांच्या नातेवाईकांचे पण फोन आले होते माझे आभार मानण्यासाठी की तुम्ही डॉक्युमेंटरी बनवली. जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे, त्याचं समर्थन आम्ही करणार नाही. मात्र टिपू सुलतानचा आणि महाराष्ट्राचा तसा काही संबंध नाही.
तसा काही संबंध नाहीये सर. तुम्ही टिपू सुलतानचे डायहॅट फॅन आहेत मला थोड्या वेळापूर्वी कळलं, पण तसा काही संबंध नाही. का टिपू सुलतान हा कर्नाटकचा, तुम्ही राहताय महाराष्ट्रामध्ये. काय संबंध होता टिपू सुलतानचा? तुम्ही लिंक लिहा, तुम्ही आर्टिकल लिहा, तुम्ही स्टेटस ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही टिपू सुलतानला मानण्यामागचं कारण काय? तुम्ही फ्रीडम फायटर म्हणता, ओके मान्यच आहे, त्याच्या बाबतीत पण काय नाही. मात्र इथे पण टिपू सुलतान हा स्पून फिडिंग सारखा जो आहे तो दिला जातोय, हे देखील तितकंच लक्षात ठेवा. तुमच्याकडे टिपू सुलतान हा अभ्यासू पद्धतीने पोहोचला पाहिजे का कट्टरवादी पद्धतीने पोहोचला पाहिजे की टिपू सुलतानची जयच बोल बाबा, उद्या अशा प्रकार घडले पाहिजेत अशी तुमची इच्छा आहे का? कोणाचीच इच्छा नसावी. मग ते अभ्यासू पद्धतीने पोहोचले पाहिजेत. मात्र अभ्यासू पद्धतीने पोहोचत नाही. टिपू सुलतानची फक्त जयंती साजरी करायची. का साजरी करायची? कारण शिवजयंती साजरी होते, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते, मग टिपू सुलतानची पण जयंती साजरी करायची. हा एक विषय त्याच्या मागचा आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन पैगंबर साहेबांची जी जयंती आहे ती पुण्यामध्ये साजरी होते मोठ्या प्रमाणामध्ये. मला विशेष वाटतं की फारुख सर, काही लोक, काही सोलापूरमध्ये काही दिवसापूर्वीच कार्यक्रम झाला, तुम्हाला माहिती असेल त्यांचा. पुरोगामी लोकांना घेऊन तुम्ही मंचावर बसताय, पण पुरोगामी विचार मांडत नाही स्वतःच्या तोंडातून. तुम्हाला पुरोगामी विचार बाळगणारे मुस्लिम, नॉन मुस्लिम समाजातले लोक तुमच्या मंचावर लागतात, मात्र तुम्ही पुरोगामी विचार मांडत नाही. मागच्या वेळी ईद ए मिलाद आणि गणपती विसर्जन एकत्र आलं. एकत्र आल्यानंतर जे आहे ते मुंबई आणि पुण्यातल्या मुस्लिमांनी म्हणाले की आम्ही मिरवणूक दुसऱ्या दिवशी काढतो. चांगला निर्णय आहे, प्रॉब्लेम काय आहे? त्या निर्णयावर लगेच टीका सरांची की माघार घेतली. मग त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवावा लागला की बाबा नो, गणपती विसर्जन आणि ईद ए मिलादची मिरवणूक सोबत जर निघली, तुम्ही तर कुठल्या मंडळात नाही गणपतीच्या, तुम्ही कुठल्या ईद ए मिलादच्या कमिटीत पण नाही, तुम्ही तर घरात बसून पोस्ट लिहिता फक्त. मात्र इथून तिथे काहीतरी दगड गेला, तिथून इथे विकृत लोक असतात. कोण त्याची जबाबदारी घेणार? 4000 मंडळ पुण्यामध्ये सर, आणि ईद ए मिलादच्या मिरवणुका निघतात 100-150 मंडळांच्या. काय परिस्थिती निर्माण होईल तुमचं तुम्ही विचार करा फक्त, आणि मला सांगा काय अपेक्षा ठेवायची यांच्याकडनं आपण. आणि जे लोक टिपू सुलतान सांगतात हे लोक अशा पद्धतीच्या गोष्टी करतात, म्हणून मी यांना विरोध करतो, बाकी काही कारण नाही. मुस्लिम समाजाची एक कौतुकाची बाब अशी आहे की ते आपल्या स्किलमध्ये, आपल्या हुनरमध्ये जे आहे ते कधीही मागे पडत नाही. त्याच्याही पलीकडे जाऊन जे आहे ते सेवाभावी जो भाव आहे तो आपण लॉकडाऊन मध्ये पाहिलेला आहे. मरणाचा देखील विचार न करता जे आहे ते मुस्लिमेतरांच्या मैत्रीचं काम जे आहे ते मुस्लिम समाजाच्या लोकांनी केलं. त्याच्या बाबतीत आपण त्यांचं 100% कौतुक केलंच पाहिजे, त्याच्या बाबतीमध्ये काही दुमत नाही. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना माझं मुस्लिम समाजाला एक चांगलं आव्हान आहे. आपण व्यावसायिक क्षेत्रामध्ये जे आहे आणि आपल्या उद्योगाकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाने काहीतरी राजकारणात, प्रत्येकाने काहीतरी समाजकारणात यावंच असं काही गरजेचं नाही. आता या देशामध्ये जर आपल्याला काही गोष्टी तारू शकतात तर त्या तारू शकतात की आपण व्यवसायामध्ये आणि आपल्या उद्योगामध्ये आपण किती चांगल्या पद्धतीने सक्षम होतोय, खंबीर होतोय. आपण बऱ्याच दिवसांपासून पाहिलं, मला विशेष वाटतं बोलताना, खरंच वाईट वाटतं सर, मला काय माझ्या समाजाचे वाबाडे करताना काय आनंद होणारे अशातला भाग नाही. मात्र कितीतरी चांगल्या व्यावसायिकांना, चांगल्या मुलांना, विद्यार्थ्यांना जे आहे ते जमातमध्ये नेऊन जे आहे त्यांची जे मूळ जे काही त्यांना काम करायचं होतं त्या कामापासून डिस्ट्रॅक्ट जे आहे ते करण्याचं काम जे आहे ते बऱ्याच वर्षापासून महाराष्ट्रामध्ये देखील झालेलं आहे. या गोष्टी थांबून आपण आपल्या समाजामध्ये व्यावसायिकांची कशा पद्धतीने, उद्योजकांची कशा पद्धतीने फळे आपण निर्माण करू शकतो याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. तिसरी गोष्ट ही फारुखभाई सगळ्यात महत्वाची जी आहे ती घोषणा मला या ठिकाणी करायची होती ऍक्च्युली, की बरेच मुस्लिमांमध्ये वेगवेगळे मतमतांतरे आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, प्रत्येक जण आपापला जो आहे तो विचार घेऊन पुढे जातो. माझी या सगळ्या मुस्लिमांना विनंती आहे की आपण जे आहे आपण अहिंसक क्रांतीकडे वळलं पाहिजे. अहिंसक क्रांती म्हणजे काय? की मला तुमचा विचार मान्य नाहीये, ओके, तुम्ही तुमच्या विचारावर चाला, मी माझ्या विचारावर चालतो, मी तुमच्या विरोधामध्ये हिंसा करणार, मी तर अहिंसकच आहे, तुम्ही हिंसा केली तरी मी करणार नाही आणि तुम्ही पण करणार नाही. या अहिंसक मार्गाने जोपर्यंत जागतिक पातळीवर जोपर्यंत मुस्लिम अहिंसक क्रांतीकडे वळत नाही ना तोपर्यंत या गोष्टी थांबणं कठीण आहे आणि या गोष्टी थांबवल्या पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की या सगळ्या गोष्टी करत असताना, एवढी मतमतांतरे पाहत असताना फारुख सर, की
माझा अशा डोक्यामध्ये विचार आला की एवढे पंथ आहेत, एवढे विचार आहेत की आपण पण एका नवीन पंथाची जी आहे ती स्थापना करावी. हा विचार माझ्या डोक्यामध्ये आला आणि आपण पुढच्या काही महिन्यामध्ये एका नवीन पंथाची जी आहे ती स्थापना करणार आहोत आपण. आणि त्या पंथाचं नाव असणार आहे इस्लाही मुस्लिम कम्युनिटी. त्या पंथाची स्थापना आपण करणार आहोत येत्या काही महिन्यांमध्ये. आणि हा पंथ जो आहे तो आपण जागतिक स्तरावर नेण्याचा जो आहे तो आपण प्रयत्न करणार आहोत. एवढंच बोलून मला या ठिकाणी, आता माझ्या भाषणानंतर कोणाला काय काय हे होईल मला नाही माहिती, एवढं बोलून मी थांबतो. आपण या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.